हॅलो, सन्माननीय मदन पटेल मैसा मेडिकल यांचं या ठिकाणी आगमन झालं. विनंती, आपण स्टेजवर यायचे. मदन पटेल यांच्याकडून आपल्याला या स्पर्धेसाठी मेडिकल किट उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यांचं फ्रेंच शशकामध्ये सहर्ष स्वागत. थैंक यू सो मच राहुल जी, चव्हाण सर. थैंक यू सो मच तुषार जी, शिंदे सर. सामना सुरू होतोय पहिल्या फेरीमधील हा शेवटचा सामना. आई गावदेवी बेतवडे बी विपक्ष शेलू या दोन टीम मध्ये. गेम ऑन. पहिला चेंडू फुल टॉस, स्वीप करतायत. गॅप मधून चेंडू चाललाय, स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती दमदार चौकार. बेतवडे गावचे आमचे अत्यंत जवळचे मित्र कौस्तुभ पाटील यांच्या माध्यमातून शुभेच्छा येत आहेत आई गावदेवी बेतवडे बी या संघाला. हाफ ट्रॅकर ऑन द टॉस खेळतायत. अप्पर कट पाठवलाय पॉइंटच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट, बॅकवर्ड पॉइंट, सीमा पार, बॅक टू बॅक. दुसरा चौकार. ऑन साइडला हुक करतायत. पॉवर प्ले सुरू आहे आणि त्याचा योग्य वापर करतोय फलंदाज. सलग चालाय हा तिसरा चौकार. थँक्यू सो मच. सलग 3 चौकार येत आहेत भावेशच्या बॅट मधून. भावेश आणि गणेश ही जोडी आहे शेलू या टीमच्या माध्यमातून. प्रशांत तांडेल गोलंदाजी मार्क वरती. ऑन साइडला खेळतात. डीप मध्ये फिल्डर आहेत स्क्वेअर लेगला. एक धाव झाली कंप्लीट. थोडेसे फंबल झाले क्षेत्ररक्षक. जिथे एकच धाव होती तिथे मात्र मिळतील चेंडूवरती. एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 14. चांगली सुरुवात राहिली आहे या मॅच मध्ये शेलू या संघाची. टॉस जिंकला होता आई गावदेवी बेतवडे बी या संघाने. स्वीप करण्याचा प्रयत्न बॅट अँड पॅडच्या मधून निघून जातो हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल मास्टर माइंड, मास्टर ब्रेन कैलासजी तांडेल. भरपूर वर्षांचा अनुभव आहे. 40+ चे खेळाडू आहेत कैलासजी तांडेल. धावसंख्या 14. ड्राइव्ह करतायत. ऑफ ड्राइव्हचा फटका. डीप मध्ये लॉंग ऑफला फिल्डर आहेत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे बिनबाद 15.
या संघाची 15. अविनाशजी तरे आणि कुमार पाटील पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय शेलू. दुसऱ्या बाजूला प्रवीण तांडेल यांचा संघ आपण पाहतोय तो म्हणजेच बेतवडे बी संघ. गोलंदाज सौरभ. फुलटॉस स्वीप करतायत क्षेत्ररक्षक आहेत आणि आज सुरेख झेल पकडलेला आहे. स्क्वेअर लेग सीमा रेषेवरती फलंदाज झाले बाद. विकेटचं बटन लागतोय पहिला धक्का शेलू संघाला. बघा लाईट ऑन आहे ते आपण बंद करायचे आहे. बघा 4 व्हीलर कारची लाईट ऑन आहे ते आपण बंद करा. येस थँक्यू. भावेश बाद झालाय. ज्या भावेशने सुरुवात चांगली करून दिली होती तो भावेश बाद झालाय. न्यू बॅट्समन साई येत आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती सौरभने विकेट मिळवली आहे पहिल्या चेंडूवरती या षटकामध्ये. ड्राइव्ह करतायत अलोंग द कार्पेट. चेंडू चाललाय डीप मध्ये. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धाव संख्या 2 ने पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. पहिली रात्र आपण पाहतोय फ्रेंड्स चषक गोरेगाव. ज्या स्पर्धेची उत्सुकता असते ती स्पर्धा म्हणजे गोरेगावचा वर्ल्ड कप. फ्रेंड्स चषक नाईटची ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असतो आणि याही वर्षी नाविन्यपूर्ण स्पर्धा आहे. अतिशय थाटामाटामध्ये आयोजन. धावसंख्या 18. चांगली गोलंदाजी होतीये या षटकामध्ये. सौरभने इम्प्रेस केलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 15 खर्च केल्या होत्या प्रशांतने आणि या षटकामध्ये विकेट देखील मिळवलाय. अपील करतायत कॉट बेंच आणि अपीलला फेटाळली पंचांनी. आला डॉट बॉल. धावसंख्या 18. षटक क्रमांक हे सुरू आहे दुसरं. निरंजन सावंत सर आणि फिरोज खान सर हे दोन ऑफिशियल पंच या सामन्यासाठी. लॉफ करतायत क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला आणि हा झेल सोडला जातोय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळत आहे. फिल्डर होते डीप मध्ये प्रशांत तांडेल. प्रशांतने हा झेल सोडलेला आहे. मिळते जीवनदान आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. काय गोलंदाजी सुरू आहे या षटकामध्ये या मॅच मध्ये. सौरभची. साई ऑन स्ट्राइक. ऑन साइडला पुल केला. डीप मध्ये फिल्डर आहेत. स्क्वेअर लेगला एक धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळणार आहे या चेंडूवरती. चांगली फिल्डिंग आणि या षटकामध्ये आल्या फक्त आणि फक्त 5 धावा. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे शेलू या संघाची 1 बाद 20. क्या बात है. वेलकम. स्वागत आहे. धावसंख्या 20. शेलू टीमचे खंदे समर्थक दादा येत आहेत. वेलकम.
क्या बात आहे. शेलूगावचे जगदीश पाटील यांचे इथे आगमन होत आहे. वेलकम, स्वागत आहे. शिटी त्यांची फेमस आहे. जगदीशजी पाटील आपलं स्वागत आहे. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका, क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखना फटका, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चौकार. धावसंख्या आहे 24, 24 धावा. ऑन साइडला खेळतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत. कैलास तांडेल फार वेगाने त्या चेंडूवरती उचलतील, फेकतील, तोपर्यंत मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 25, 25 धावा धावफलकावरती आहेत. चांगलं बॅटल सुरू आहे या दोन संघांमध्ये. एक संघ आपण पाहतोय अविनाशजी तरे आणि कुमार पाटील यांचा संघ आपण पाहतोय शेलू संघ. दुसऱ्या बाजूला आई गावदेवी बेतवडे बी संघ ड्राइव्ह करतायत. लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर आहेत. जयेश येतोय चेंडूवरती, चांगली फिल्डिंग, लॉंग ऑफ, सीमा रेषेवरती एकच धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 26 पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार. त्यानंतर चांगलं कमबॅक राहिलेलं आहे. ओमसाई MTC आणि स्टार टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. फुल टॉस, मिस टायमिंग, एलिव्हेशन नाहीये आणि हा झेल पकडलेला आहे. लॉंग ऑन सीमा रेषेवरती प्रचितने आणि फलंदाज झाल्या बाद विकेटचं पतन लागतोय. अजून एक धक्का शेलू या संघाला. कुमार एक खूप मोठं नाव आहे शेलू या संघाच्या माध्यमातून. धावसंख्या 26, 26. प्रशांतने विकेट मिळवली आहे या षटकामध्ये. ऑन साइड ला पिकअप स्ट्रोक, into the slot and out of the plot. काऊ कॉर्नर, सीमा रेषेच्या बाहेर षटकार. अपील करतात आणि वाईड बॉलचा इशारा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 33 धावा. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. थोडीशी खर्चिक गोलंदाजी करतायत प्रशांत तांडेल या मॅच मध्ये. ऑन साइडला खेळतायत. स्क्वेअर लेगला डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाहीये. एकच धाव मिळते चेंडूवरती आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे शेलू या संघाची 34-34.
रियाज मामू यांचे इथे आगमन होते. वेलकम, स्वागत आहे. एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत. रियाज मामू वेलकम. हर्षल, हे नाव खूप मोठं आहे या बेतवडे बी संघाच्या माध्यमातून. धावसंख्या 34. कॅप्टन आहेत बेतवडे बी या संघाचे. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी करतायत गोलंदाज हर्षल. बॅक टू बॅक आलाय हा दुसरा डॉट बॉल. धावसंख्या 34. ऑन साइडला खेळतायत, पुल करतायत, चेंडू ट्रॅव्हल होतोय, लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर, चौकार. याआधी 2 चेंडू खूप चांगले फेकले होते, डॉट आले होते, त्यानंतर हा चौकार येतोय. धावसंख्या 38. 38 धावा धाव फलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा हर्षल गोलंदाजी मार्क वरती. लेफ्ट ओव्हर द विकेटने. ऑन साइडला लॉफ्टेड इट पाठवलाय, स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे, मायटी इट ह्यूज, मॅक्सिमम षटकार. पुढील सामना असेल जयवंत मामा तरे प्रतिष्ठान जय हनुमान ढवलेपाडा आणि त्यांना फाईट करेल रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे. या पुढील सामने हे 4 षटकांचे असतील. चला दोन्ही संघाने टॉस साठी या. उसाटणे आणि ढवलेपाडा या 2 संघांमध्ये सामना असेल. विष्णू पाटील येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. या अंतिम षटकामध्ये नामवंत खेळाडू आहेत. जेन्युइन ऑलराऊंडर आहे विष्णू पाटील. स्ट्रायकिंगला बॅट्समन गणेश. पहिला चेंडू लाईन पाहावी लागेल. फिरकी आक्रमण आहे, धावाची संधी पाहावं लागेल. वाईट बॉल आणि DRS रनआउट साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांचा रिव्ह्यू आहे, आपण चेक करूया. OUT फलंदाज झाल्या बाद. चिलमन के पीछे से भी दीदार दे, अपने दीवाने को वफा प्यार दे. अल्लाह सभी को ऐसा दिलदार दे, जो आशिकी पे जिंदगी वार दे. चला उसाटणे संघाचे संघनायक आपण टॉस साठी या. ढवलेपाड्याचे संघनायक येत आहेत. या पुढील सामने हे 4 षटकांचे असतील.
ऑन साइडला पाठवलाय मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेलू गावचा ब्रँड दाखवणारा धावसंख्या आहे 55 धावा. अंतिम षटक विष्णू पाटील. ड्राइव्ह करतायत, फुल टॉस चेंडू, गॅप भरपूर मोठी, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. फुल टॉस चेंडू होता, त्याच्यावरती हा चौकार येतोय. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 59 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात खूप चांगली झाली आहे शेलू या संघाची या मॅच मध्ये. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चौकार येतोय. चौकार षटकारांची आतिषबाजी सुरू आहे या अंतिम षटकामध्ये शेलू संघाच्या माध्यमातून. धावसंख्या आहे 63. खरपून समाचार घेतला जातोय या अंतिम षटकामध्ये विष्णू पाटीलचा. लेग ब्रेक हा चेंडू आहे आणि आलाय हा डॉट बॉल. दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता आहे विष्णू पाटील मध्ये, परंतु आतापर्यंत खर्चिक ठरलाय या षटकामध्ये. अंतिम षटक सुरू आहे. पुन्हा एकदा लेग ब्रेक, धावबाची संधी, पाव लागेल. यस, विकेटचं पतन. फलंदाज झाल्या बाद अक्षय. बॅक टू द पवेलियन. अंतिम चेंडू शिल्लक आहे. चला, उसाटणे या टीमचे देखील कॅप्टन आलेले आहेत, अजय दादा भंडारी. लेग ब्रेक आणि आलाय वाईट बॉल. धावसंख्या 64. अंतिम चेंडू शिल्लक आहे. स्ट्राइक इनला बॅट्समन धनंजय. 5 चेंडू फेकलेत या षटकामध्ये. तब्बल 16 धावा खर्च करतोय विष्णू पाटील. लेग ब्रेक आणि आलाय हा डॉट बॉल. शेवटचा चेंडू डॉट बॉल आलाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 64 आणि 65 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या मॅच मध्ये शेलू संघाने आई गावदेवी बेतवडे बी या संघासमोर. चला आपण टॉस करूया. उसाटणे आणि ढवलेपाडा या दोन संघांमध्ये 4 षटकांचा सामना असेल. मदन पटेल साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. टॉस करूया आपण. दोन्ही संघनायक उपस्थित आहेत आणि टॉस केला जाईल.
सन्माननीय मदनजी पटेल साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतो. हेड असा कॉल होता आणि हेड ॲज इट इज झालेला आहे. उसाटणे संघाने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. उसाटणे ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. नेक्स्ट मॅच मध्ये उसाटणे संघ फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. तर आजूबाजूच्या गावांमधील जे कोणी ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित असतील त्यांना देखील विनंती, आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. जे कोणी पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांना विनंती, आपण सर्वांनी मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. सन्माननीय भावेजी शेलार साहेब यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला स्पीडअप करा, विनंती आहे. ओपनिंग पेअर देखील मैदानावरती पाठवा, ही देखील महत्वाची सूचना आहे. 65 धावेंचं लक्ष आहे. 65 इज द टार्गेट. बेतवडे बीच संघासमोर 65 धावेंचं लक्ष आहे. सेलू संघाने पहिल्या डावामध्ये 64 बनवले आणि 65 धावेंचं लक्ष या ठिकाणी ठेवले. 65 इज द टार्गेट. ढवळेपाडा संघ सेकंड राऊंड मध्ये पोहोचलाय आणि त्यांच्या विरोधामध्ये रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघानं टॉस जिंकलाय सेकंड राऊंडच्या पहिल्या सामन्याचा आणि ते प्रथम फलंदाजी करतील हा निर्णय मात्र आपल्यापर्यंत पोहोचलाय. चला ओपनिंग पेअर मैदानावरती जाऊ द्या. बेतवडे बीच संघ, आपल्याला विनंती आहे. सिक्स्टी 65 धाब्यांचं लक्ष तसं मोठं आहे आणि थंड वातावरणामध्ये खरं तर सुरू असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. फ्रेंड्स चषक 2026 अतिशय चांगलं आयोजन स्पर्धेचं पाहायला मिळतंय. सन्माननीय शहाबाज चाचा बुवेरे असतील, अखिल भाई बुवेरे असतील, त्यानंतर आयमर भाई बुवेरे असतील. प्रवीण आणि विष्णू ही ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचली आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती धनंजय दाखल झालेत. गोलंदाजी ट्रॅकवरती धनंजय असणार आहेत. लक्ष 65 धावेंचं आहे. 65 इज द टार्गेट. बेतवडे बीच संघासमोर सेलू संघाने 64 बनवलं. धावांचा डोंगर आता सर करायचा आहे. इथून मात्र एक एक पाऊल टाकावं लागेल बेतवडे बीच संघाला. अगदी ज्यावेळेस तुम्ही एखादा माउंट एव्हरेस्ट सर करत असतं त्यावेळेस एक एक पाऊल तुम्हाला विजयाच्या दिशेने टाकायचं असतं. ती सुरुवात मात्र इथे करावी लागेल बेतवडे बीच संघाला. गोलंदाजी ट्रॅकवरती धनंजय. लेट्स प्ले पंच म्हणतायत. सामन्याला होती सुरुवात. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या खूप जास्ती बाहेर. पंचांनी वाईट बॉलचा कॉल केलाय. अवांतर धावेने या डावाची सुरुवात झाली आहे.
व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ द इनिंग वाईड आलाय. वाईडच्या माध्यमातून अवांतर धाव प्राप्त होईल आणि अवांतर धावेने या डावाची सुरुवात झाली आहे. एक धाव धावफलकावरती आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती धनंजय. पुढचा बॉल यावेळेस हवेमध्ये बॉल होता. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलेत. कव्हर क्षेत्रामध्ये बॉल हवेत होता आणि तिथे मात्र जीवनदान मिळालंय. फलंदाज प्रवीण यांना जीवनदान मिळाले. अगदी हवेमध्ये बॉल गेला होता. बातचीत देखील केली गोलंदाज आणि प्रवीण यांच्यामध्ये बातचीत देखील होती. स्ट्राईक एंड वरती विष्णू पोहोचतायत. 2 धावा धावफलकावरती आहेत. रिक्वायर्ड रन रेट तुम्हाला पाहायला मिळेल 13.03 वरती पोहोचलंय आणि प्रत्येक षटकामध्ये 1-2 मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. 29 बॉल आणि 29 बॉल मध्ये 63 धावेंची आवश्यकता आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु स्विच ऑफ झालेत फलंदाज. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक खेळायचा होता. बॅट आणि बॉलच्या मध्ये संपर्क होणार नाहीये आणि आणखी एक बॉल डॉट. क्रिकेटमध्ये तंत्राला महत्व आहे. तुम्ही सरळ बॅटने किती खेळता हे खूप महत्वाचं आहे आणि त्याला मात्र पूर्वी देखील महत्व होतं, आज देखील आहे. परंतु क्रिकेट खूप बदललं अलीकडे आणि खेळाडू मात्र नवनवीन प्रयोग करायला लागले आणि अगदी इनिंगचा पहिला दुसरा बॉल देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील असे काही खेळाडू आपण पाहतो की पहिला दुसरा बॉल देखील इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतात. इथे तोच प्रयत्न फलंदाजाने केला आणि तो प्रयत्न मात्र फसलेला पाहायला मिळालाय. गोलंदाजी ट्रॅक वरती धनंजय. यावेळेस समोरच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न. हवेत बॉल उंच गेलाय आणि क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचताय. सचिन टिपला जाईल झेल आणि विष्णू यांचा संपेल खेळ. साई तिथे होते आणि त्यांनी झेल टिपलाय आणि सफलता. फलंदाज बाद. आहेत जयेश आणि प्रवीण ही दोन्ही मैदानावरती आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉलला खेळत. यावेळेस मात्र एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती असणार आहेत. 3 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 3 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. लॉस ऑफ दी 1 विकेट. 3 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 3 धावा धावफलकावरती आहेत. आता टार्गेट मध्ये 2 धावांचा आपण इजाफा केलाय पेनल्टीच्या माध्यमातून. आता 67 तुम्हाला बनवावे लागतील. यावेळेस कमालीचा फटका. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक आणि बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. धावा मिळतील 4. रेंज ट्रॉफी कोरेगाव चौकार. सात धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 7 लॉस ऑफ दी 1 विकेट. 7 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रवीण यांच्या पॅटमधून कमालीचा बटका आपण पाहिला. ऑफस्टमच्या बाहेर शफल झाले होते. शफल लाईन मध्ये येऊन ऑन साइडला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळले होते आणि चौकार अर्जित केला. 7 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती धनंजय. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलच्या मध्ये संपर्क होत नाहीये. आणखी एक बॉल डॉट.
षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय आणि केवळ 7 धावा धावपलकावरती आहेत. अजूनही जिंकण्यासाठी 60 धावा इथून बनवायच्यात. बॉल शिल्लक असतील 24 आणि 60 धावींची आवश्यकता आहे. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्टंपच्या अगदी जवळून बॉल यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. चांगला बॉल होता आणि 60 धावा अजूनही बनवायच्या. 24 बॉल आहे आणि 24 बॉल मध्ये 60 धावींची आवश्यकता आहे. सात धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि रिक्वायर्ड रन रेट तुम्हाला वधारताना पाहायला मिळेल, वाढताना पाहायला मिळेल. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 24 बॉल मध्ये 60 धावा अजूनही बनवायच्यात. गोलंदाजी ट्रॅक वरती प्रेम दाखल झाले. षटक क्रमांक 2 साठी 7 धावा केवळ धावपलकावरती. तिथून मात्र कॅपिटलाइज करावं लागेल. जयेश आणि प्रवीण ही जोडी मैदानावरती आहे. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 49 चौकार आणि 29 षटकार लागलेत, परंतु आता 24 बॉल मध्ये 60 धावा बनवायच्यात. म्हणजे बेतवडेकरांना देखील बेताची फलंदाजी करावी लागेल. इथून मात्र आक्रमण करावं लागेल. आक्रमक फलंदाजी करण्याशिवाय करण्याखेरीज दुसरा पर्याय त्यांच्याकडे उरत नाहीये. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 60 धावींची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती प्रेम दाखल झालेत. चला टायमर सुरू आहे, थोडीशी घाई करा विनंती आहे. सेलो टीम आपण देखील थोडीशी घाई करायची. 24 बॉल मध्ये 60 धावींची आवश्यकता आहे. 67 इज द टार्गेट. 2 धावींची पॅनल्टी देखील स्कोर कार्ड मध्ये ऍड झाली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्ले अँड मिस, आणखी एक बॉल डॉट. बॉलच्या लाईन मध्ये फलंदाज येऊ शकले नव्हते. ऑस्टमच्या बाहेरची लाईन तुम्हाला पाहायला मिळाली. जागेवरून खडे खडे खेळण्याचे प्रयत्न झाले आणि बॅट आणि बॉलच्या मध्ये संपर्क होत नाही. प्रत्येक बॉल नंतर इक्वेशन बदलतंय आणि रिक्वायर्ड रन रेट देखील तुम्हाला वाढताना पाहायला मिळतोय. 7 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेत बॉल. क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने, परंतु बनतील फक्त दर्शक. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. फ्रेंच ट्रॉफी कोरेगाव, सिक्सर. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती आपण पाहिला. हाफ वॉली होता आणि त्याला मात्र पाठवलंय षटकाराकरता. विविध अँगल तुम्हाला पाहायला मिळतील. ओम साई MTC लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून. फुलर लेनचा बॉल यावेळेस मात्र धाव प्राप्त होणार नाही. यष्टिरक्षकाचा वेध घेणारा हा बॉल आहे. डॉट बॉलची समाप्ती होती. 13 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. इथून मात्र प्रत्येक बॉलवरती आक्रमण करावं लागेल. चौकार षटकार खेचावे लागतील आणि त्याची आवश्यकता मात्र मैदानावरती आहे. जयेश यांच्या बॅटमधून ऑलरेडी एक षटकार आलेला आपण या षटकामध्ये पाहिलाय, परंतु त्या व्यतिरिक्त 2 बॉल डॉट देखील आपण पाहिलेत. 21 बॉल 54 धाव्यांची आवश्यकता. यावेळेस देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. हवेत बॉल आणि क्षेत्ररक्षक तिथे आहेत. जेल ड्रॉप झालाय. एकच धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 14. 14 लॉस ऑफ दी 1 विकेट. 14 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि धावपलकावरती धावा आहेत 14. धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 20 बॉल 53 धावेंची आवश्यकता. हवेमध्ये बॉल आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत. शॉट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये टिपला जाईल झेल आणि आणखी एक सफलता आली. फलंदाज बाद. धावा धावपलकावरती आहेत. दुसरा धक्का लागला बॅटिंग करणारी टीम बेतवडे संघाला.
बॅटला स्लाइस झाला बॉल आपण पाहिला ऍक्शन रिप्ले मध्ये आणि अनिकेत भगत यांचा चांगला झेल तिथे पाहायला मिळालाय. 14 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि इथून मात्र सुरुवात थोडीशी अडखळत झाली आहे. बेतवडी संघाची देखील 14 वरती 2 विकेट तुम्हाला पाहायला मिळतील. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे प्रेम यांच्या षटकामधील. एक षटकार आला त्या व्यतिरिक्त स्ट्राईक रोटेशन खूप कमी तुम्हाला पाहायला मिळेल. एकच सिंगल आली आहे 4 बॉल मध्ये आणि त्यामध्ये एक सफलता प्रेम यांच्या नावावरती. नवीन फलंदाज प्रशांत मैदानावरती आहेत. पॉवर प्ले ची 2 षटकं महत्वाची होती त्यामध्ये केवळ 14 धावा. शेवटचा एक बॉल शिल्लक. स्विच हिटचा फटका आहे आणि बॉल मात्र खूप वेगाने ट्रॅव्हल झालाय. बॉल जातोय शिवारच्या पलीकडे. कॅमेरामॅनचं देखील कौतुक केलं पाहिजे. इतक्या धुक्यामध्ये बॉल शोधणं किती कठीण काम आहे परंतु त्यांचं देखील कौतुक झालं पाहिजे. हा षटकार आहे आणि षटकाराच्या मदतीने धावपलक पुढे जाईल. 20 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 लॉस ऑफ द 2 विकेट. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक पाहायला मिळाला. स्विच हिट करत असताना हा षटकार खेचलाय. 20 धावा धावपलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकांचा खेळ संपलाय. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 47 धावांची आवश्यकता आहे बेतवडे संघाला. 18 बॉल 47 धावा इथून बनवायच्यात. आक्रमक फलंदाजी करावी लागेल. फलंदाज प्रशांत यांनी पहिला बॉल फेस करत असताना इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक आणि षटकार तिथे खेचलाय. 20 धावा धावपलकावरती आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि इथून मात्र आक्रमक क्रिकेट बेतवडे संघाला देखील खेळावं लागेल. रिक्वायर्ड रन रेट सातत्याने तुम्हाला 15च्या आसपास पाहायला मिळते. जवळपास 16 वरती ते पोहोचलंय आणि करंट रन रेट आपण पाहतोय तर 10च्या सरासरीने आतापर्यंत 20 धावा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 47 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती धनंजय यांना आपण पाहतोय ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं. पुन्हा एकदा तेच गोलंदाजी ट्रॅक वरती कॉमेंट्री बॉक्स हिंड सज्ज आहेत. समोरच्या दिशेने खेळत लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक हलकसं फंबल झालंय आणि एक धाव अतिशय आरामात मुकम्मल देखील होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 21 धावा धावपलकावरती आहे. 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये 46 धावांची आवश्यकता आहे. 21 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3चा खेळ मैदानावरती सुरू आहे. प्रत्येक षटका पाठीमागे 1-2 मोठे फटके मात्र बेतवडे टीमला देखील खेळावे लागतील. या सामन्यामध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवायचं असेल आणि विजय मिळवायचा असेल तर मग मात्र प्रत्येक षटका पाठीमागे 1-2 मोठे फटके तुम्हाला देखील खेळावे लागतील. सध्या गोलंदाजी ट्रॅक वरती धनंजय आहेत. बॅटिंग साठी प्रशांत ज्यांनी एक षटकार ऑलरेडी लगावलाय. फुलर लेनचा बॉल फाईन लेग क्षेत्रामध्ये बॉल पोहोचलाय. तिथे मात्र धाव प्राप्त होणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि आणखी एक बॉल डॉट. 21 धावा धावपलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 लॉस ऑफ द 2 विकेट. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि धावपलकावरती धावा आहेत 21 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. रिक्वायर्ड रन रेट वधारताना पाहायला मिळते. ते पोहोचलंय 17.25 वरती. 21 लॉस ऑफ द 2 विकेट. ज्यावेळेस दिशा दिली आहे बॉलला आणि पाठवलंय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. खूप फाईन हा बॉल गेलाय. धावा मिळतील 4. रेल ट्रॉफी कोरेगाव चौकार. चौकाराच्या मदतीने धावपलक पुढे जाते. धावपलकावरती धावा आहेत 25 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. धनंजय यांच्या बॉल वरती चौकार आलाय. फलंदाज प्रशांत यांच्या बॅट मधून पुन्हा एकदा त्याच दिशेने बॉलला खेळतायत. खाली क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रामध्ये या देखील बॉलला पाठवलंय. हा देखील बॉल जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. बॅक टू बॅक दुसरा चौकार. 2 कन्सेक्युटिव्ह इन अ रो बाउंड्रीज. बॉलला टाइम करण्याचा प्रयत्न मात्र फलंदाज करतायत. धनंजय यांच्यावरती आक्रमण केलं. 29 धावा धावपलकावरती आहेत. 29 लॉस ऑफ द 2 विकेट. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानावरती सुरू आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती धनंजय. पुढचा बॉल. आक्रमक फलंदाजी करतायत फलंदाज प्रशांत. ज्यावेळेस देखील फटका चांगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर करतायत परंतु हा देखील बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे.
3 consecutive boundaries in a row. ते 3 चौकार लगावलेत फलंदाज प्रशांत यांनी. आवश्यकता होती कॅपिटलाइज करण्याची. 33 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 33 लॉस ऑफ द 2 विकेट. अजूनही एक बॉल शिल्लक आहे या षटकामधला. 33 धावा धावफलकावरती आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 67 धावांचं लक्ष आहे. वेल लेफ्ट केलंय या बॉलला आणि हा बॉल मात्र डॉट आलाय. शेवटचा बॉल डॉट आलाय. धावफलकावरती धावा आहे 33. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळेल. शफल लाईन मध्ये ऑलरेडी आले होते आणि त्यानंतर मात्र वेल लेफ्ट केलेला हा बॉल आहे आणि पडल्यानंतर थोडासा आतल्या दिशेने देखील बॉल टिल्ट होताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. इथे 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा आहेत 33. 33 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 34 धावेंची आवश्यकता या ठिकाणी बेतवडे संघाला असणार आहे. मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक आणि संधी असेल पुन्हा एकदा आमच्या डीजे मास्टरकडे. आता 12 मध्ये 34 बनवायच्यात म्हणजे आतापर्यंत जे काम केले ना त्याच्यापेक्षा अवघड काम या दोन्ही फलंदाजांना करायचे. 6 बॉल मध्ये 18 धावांवरती प्रशांत नाबाद आहेत आणि 6 बॉल मध्ये 9 धावा जयेश यांनी देखील बनवल्यात. आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली. पाठीमागच्या षटकामध्ये धनंजय यांच्या गोलंदाजीवरती लगातारचे 3 चौकार प्रशांत यांनी जरूर लगावलेत आणि 7 बॉल मध्ये 19 धावेंची भागीदारी आतापर्यंत आपण बनलेली पाहिली आहे. 33 धावा धावफलकावरती आहेत आणि आता मात्र इथून प्रत्येक बॉलवरती आक्रमण करावं लागेल. बारा बॉल आणि 34 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. बारा बॉल 34 धावेंची आवश्यकता आहे. प्रशांत आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती आणि समोरच्या दिशेने बॉलला खेळ स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 34 दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि आता असं म्हणण्याची वेळ आली आहे, अब नहीं चलेगा एक्का दुक्का, जीतना है तो लगाना पडेगा. चौकावर छक्का चौकार षटकार मारावे लागतील. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 33 धावेंची आवश्यकता या ठिकाणी बेतवडे संघाला असणार आहे. तर डीजे साठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. कडाव फॅन संजयजी मसने साहेब अर्थात आमचे सिटी मॅन त्यांच्या माध्यमातून डीजे साठी 100 रुपयाचं बक्षीस आहे. ज्यावेळेस समोरच्या दिशेने बॉलला खेळ चांगला फटका आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये हा बॉल गेला. एक धाव प्राप्त करण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल जाईल सीमारेषच्या दिशेने आणि धावा मिळतील 4. खराब क्षेत्ररक्षण आणि हा देखील आल्यात 4 धावा. .38 38 धावा धावफलकावरती आहेत. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 बॉल मध्ये 22 धावेंवरती प्रशांत नाबाद आहेत. प्रशांत टू प्रशांत.
यावेळेस मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चांगला बॉल पाहायला मिळालाय. गोलंदाजाचं कौतुक केलं पाहिजे, कौशल्य त्याने वापरलंय, कौशल्य पणाला लावलंय आणि 1 फॉर दी ओव्हर तर नाही नसणार आहे, माफ करा. 38 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 लॉस ऑफ दी 2 विकेट. 38 धावा धावपलकावरती आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस आक्रमण तर केलंय, हवेत बॉल आहे आणि हा बॉल मात्र जाईल दूरवरती, आउट ऑफ दी पार्क. फलंदाज प्रशांत यांच्या बॅट मधून आलाय. मॅक्सिमम फ्रेंच ट्रॉफी गोरेगाव सिक्सर. कौतुकी 44 धावा धावपलकावरती आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 44 लॉस ऑफ दी 2 विकेट. 8 बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. 44 धावा धावपलकावरती आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 9 बॉल मध्ये 28 धावा प्रशांत यांनी बनवल्यात. आक्रमक फलंदाजी सातत्याने पाहायला मिळाली आहे. 8 बॉल 23 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज प्रशांत पुन्हा एकदा सज्ज आहेत. यावेळेस मात्र वाईड बॉल पंचांनी कॉल केलाय. वाईड बॉल आणि वाईड बॉलच्या माध्यमातून मात्र अवांतर धाव इथे प्राप्त होईल. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. पॉपिंग क्रीजच्या पाठीमागे हा बॉल पडलाय आणि त्यामुळं पंचांनी वाईड घोषित केलाय. बाबांनो, पंचांनी खूप काळ क्रिकेट खेळले, त्यांना देखील सगळे नियम माहिती आहेत. पंचेचाळीस धावा धावपलकावरती आहेत. चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. पुनरागमन केलंय गोलंदाज प्रशांत यांनी. 45 धावा धावपलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही या षटकामधला 1 बॉल शिल्लक आहे. 7 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता आहे. 7 बॉल शिल्लक आहेत. 7 बॉल मध्ये 22 धावा अजूनही बनवायच्यात. 45 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे आणि हा बॉल खूप महत्वाचा असेल. कदाचित या सामन्याचा निकाल कोणत्या दिशेने जाईल हा ठरवणारा अजून 1 बॉल बाकी या षटकामधला आहे. 7 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता आहे. रिक्वायर्ड रन रेट 18.86 वरती पोहोचलाय. 7 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता. यावेळेस देखील ऑप्शनच्या खूप जास्ती बाहेर बॉल टाकलाय. आणखी एक वाईड बॉल अवांतर धाव इथे प्राप्त होईल. 7 बॉल मध्ये आता 21 धावांची आवश्यकता आहे. 46 धावा धावपलकावरती आणि गोलंदाजावरती थोडासा प्रेशर आता पाहायला मिळतोय. प्रशांत यांनी मात्र आक्रमक फलंदाजी केली आहे. 10 बॉल मध्ये 28 धावा आतापर्यंत बनवल्यात आणि 13 धावा गोलंदाज प्रशांत यांनी खर्च केल्यात. एकूण धावपलकावरती धावा आहे 46 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जोरदार अपील पंचांकडे. पंचांचं बोट आकाशाकडे आणि प्रशांत यांची खेळ संपुष्टात आली आहे. शेवटचे 6 बॉल आता शिल्लक आहे. 22 धावांची आवश्यकता. फलंदाज बाद. सहा बॉल आणि 21 धावांची आवश्यकता आहे. 46 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये 21 धावांची अजूनही आवश्यकता आहे. नवीन फलंदाज कपिल मैदानावरती दाखल होत आहे. 46 धावा धावपलकावरती आहेत आणि गोलंदाजी ट्रॅक वरती यश यांना आपण पाहतोय. अंतिम षटकामध्ये शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 21 धावा. इथून मात्र लक्ष थोडंसं आता कठीण होताना पाहायला मिळालंय बेतवडी संघासाठी. परंतु प्रशांत यांची इनिंग ही मात्र कायमस्वरूपी स्मरणात राहण्यासारखी बॅटिंग प्रशांत यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आक्रमक फलंदाजी 11 बॉल मध्ये 28 धावा त्याने बनवल्यात आणि 46 धावा धावपलकावरती आहेत. 6 बॉल 21 धावांची आवश्यकता आहे. पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला रोखतील तोपर्यंत मिळेल केवळ एकेरी धाव आणि एकेरी धावेनं धावफलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहे 47. शेवटचे 5 बॉल आणि 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 5 बॉल आणि 20 धावा अजूनही बनवायच्यात. लक्ष मात्र कठीण होताना पाहायला मिळालं बेतवडे संघासाठी. प्रशांत यांनी जरूर संघर्ष केलाय परंतु पुन्हा एकदा पुनरागमन केलंय. या ठिकाणी गोलंदाजी करणारी टीम अर्थात सेलू संघाने विकेट मिळवून या सामन्यामध्ये पुनरागमन केलेलं आपल्याला पाहायला मिळालंय. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. 5 बॉल मध्ये आता 20 धावांची आवश्यकता आहे.
गोलंदाजी ट्रॅक वरती यश यांना आपण पाहतोय. 5 बॉल मध्ये 20 धावा अजूनही बनवायच्या. 47 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्ले अँड मिस, आणखी एक डॉट बॉल. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 20 धावेंची आवश्यकता आहे. आता मात्र प्रत्येक बॉल वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न फलंदाजांना करावा लागेल. 4 बॉल 20 धावेंची आवश्यकता आहे. पेनल्टीच्या 2 धावा देखील खूप महत्वपूर्ण होत्या. ती 2 धावांची पेनल्टी लागली. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफ रिजन पर्यंत बॉल पोहोचलाय. 1 धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल आणि धावफलकावरती धावा आहेत 48. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत आणि 3 बॉल मध्ये आता धावा आवश्यक आहेत त्या 19. 3 बॉल मध्ये 19 धावेंची आवश्यकता आहे. आक्रमण तर यावेळेस केलंय आणि बॉल जाईल 4 धावेंकरता. हा आलाय चौकार. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीन वरती. हुक करत असताना बॉलला लॉंग लेग क्षेत्रामध्ये पाठवलंय आणि खर तर कॅमेरामॅनचा देखील कस लागत असेल. शेवटपर्यंत बॉलला फॉलो करतायत. ग्रेट कॅमेरा वर्क फ्रॉम ऑल कॅमेरामॅन. तुमचं कौतुक आहे. 52 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि आता मात्र 2 बॉल शेवटचे शिल्लक आहेत. 2 बॉल आणि 15 धावेंची आवश्यकता आहे. 52 धावा धावफलकावरती आहेत. 2 बॉल आणि 15 धावेंची आवश्यकता. प्ले अँड मिस. इथे मात्र आणखी एक बॉल डॉट आलाय आणि शेवटचा 1 बॉल आणि 15 धावेंची आवश्यकता. आता मात्र लक्ष जरूर थोडस अशक्यप्राय वाटायला लागले. परंतु क्रिकेटमध्ये शेवटचा बॉल जोपर्यंत टाकला जात नाही तोपर्यंत त्या खेळाची भविष्यवाणी करणं कठीण आहे. अंडर 17चे गोलंदाजी खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली यश यांच्या माध्यमातून आणि शेवटचा बॉल देखील डॉट आलाय. कमालीची गोलंदाजी अंतिम षटकामध्ये यश यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सेलू संघाने 14 धावेने हा सामना जिंकलाय. अप्रतिम क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय आणि हार्ड लक टीम बेतवडे. दोन्ही टीम आपण हँडशेक करायचे आहेत ही विनंती आहे. कुमार आहेत मॅन ऑफ द मॅच, ज्यांनी पहिल्या डावामध्ये 8 बॉल मध्ये 21 धावा बनवल्या होत्या. आक्रमक बॅटिंग केली होती आणि त्यांना आपण देतोय मॅन ऑफ द मॅचचा किताब. कुमार आपण या, आपल्याला विनंती आहे. कुमार आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी मंचावरती यायचे ही आपल्याला विनंती आहे.